महाराष्ट्र समजायचा असेल तर आता मी ज्या दोन सर्वात बेसिक गोष्टी म्हणतो की या समजल्या तर तुम्हाला महाराष्ट्र समजणार। महाराष्ट्राचं प्रशासन चालवायला सुद्धा या दोन गोष्टींचा अभ्यास आणि त्या समजलेल्या पाहिजेत, तर ते लक्षात घेऊन लोककल्याणासाठी जो राज्यकारभार आपल्याला करायचा आहे, आपापल्या पदावर जी मिळेल ती सर्व्हिस आणि तिथे जे असेल ते काम, पण ते काम उत्तम करणे। खरा जर इतिहास सांगितला तर मला वाटतं की हे जे सामाजिक द्वेषाचं वातावरण तयार होतंय, उलटं ते दूर होऊन महाराष्ट्रामध्ये एक सलोखा तयार होईल। जे महाराष्ट्र नाव पडलं या भौगोलिक प्रदेशाला हे राष्ट्रकूट कालखंडापासून वेरूळ की जिथलं कैलासाचं लेणं हे तर जगातलं आश्चर्य आहे, जगातलं महान आश्चर्य आहे। मराठी भाषेचं आणि मराठी संस्कृतीचं एक दैदिप्यमान शिखर म्हणजे ज्ञानोबा। महाराष्ट्रामध्ये सुद्धा उत्तर भारतातली नृत्यशैली कथक आणि दक्षिण भारताची भरतनाट्यम दोन्हीची जोपासना आत्ताच्या महाराष्ट्रात पुण्यासकट अजूनही होते। महाराष्ट्राचं कामच आहे, मग ती हातातली तलवार असू द्यात किंवा बुद्धी नावाची तलवार असू द्यात किंवा जीभ नावाची तलवार असू द्यात, महाराष्ट्राने भारतासाठी लढायचं असतं, ही शिवाजी महाराजांची शिकवण आहे। तुळजाभवानी कळली तर शिवाजी महाराज पण कळणार। या श्रद्धा, त्यातले संकेत, त्याचे अर्थ काय होतात हे कळल्याशिवाय महाराष्ट्र कळणार नाही आणि तो नाही कळला तर इफेक्टिव्ह अधिकारी होता नाही येणार आहे। ही सर्व तीर्थक्षेत्र मैत्री केली तर त्याच्याकरता प्राण देतील, पण शत्रुत्व केलं तर त्याचा प्राण घेतील, अशा अर्थाचं वर्णन आहे युवान स्वांगनी मराठी माणसाचं 7वं शतक। साधारणपणे आजही खरं आहे का नाही बघा। हा महाराष्ट्र समजून घेता आला तर प्रशासन पण उत्तम करता येणार आहे। आणि तुम्ही कशातनं घडलेले आहात आठवण करून देणारे की आपला वारसा कोणत्या पराक्रमाचा आहे। खडक काजळी घोटून तुमचे मनगट बाहू घडलेले, कडे कपारी मधील वणवे उरात तुमच्या दडलेले, काबूल कंदाहार पथावर डंके तुमचे झडलेले। MPSC पूर्व परीक्षेसहित मुख्य परीक्षा आणि पुढे इंटरव्ह्यू आणि अर्थातच नंतर महाराष्ट्राच्या प्रशासनात उत्तम काम करणारा अधिकारी, असं दोन्ही होण्यासाठी महाराष्ट्र समजावून घेतला पाहिजे। त्याच्या पहिल्या भागात आपण असे सतत महाराष्ट्राचे ऐतिहासिक मुद्दे आणि आत्ता वर्तमान काळातले मुद्दे असे जोडत आपण सातवाहन कालखंडापर्यंत पोचलो आहोत। प्राचीन महाराष्ट्राचा त्यानंतरचा इतिहास पाहिला तर सातवाहन घराण्याचा जो काही समृद्ध वारसा आहे आणि एक प्राचीन शैलीतली प्राकृत महरठी ही मराठी पण भाषा, तर त्या सातवाहनांच्या नंतर येतो वाकाटक कालखंड। हा मुख्यतः 4th-5वं शतक आणि वाकाटक घराण्याच्या वेगवेगळ्या शाखांची ठिकठिकाणी राज्य होती, राजधान्या। त्यातली ऐतिहासिकदृष्ट्या सर्वात महत्त्वाची विदर्भ, राजधानीचं मूळचं नाव वत्सगुल्म, आज त्याचं नाव आहे वाशिम। हा वाकाटक कालखंड भारताच्या इतिहासातल्या गुप्त कालखंडाच्या बरोबरीने प्राचीन भारताचं सुवर्णयुग मानला जातो। गुप्त आणि वाकाटकांच्या मध्ये सन्मानाने आदराने परस्परांशी विवाह संबंध पण होते। गुप्त साम्राज्याचा दुसरा सम्राट समुद्रगुप्त
यांनी पूर्ण दक्षिण भारत जिंकून तो गुप्त साम्राज्याचा भाग करण्याची मोहीम केली होती, पण ती भारतीय राजकीय शैली आहे. तर समुद्रगुप्तांनी केलाय तो अश्वमेध आहे. पण मी ज्याला नाव पण देतोय, मी वैयक्तिक वेगळा नाही नाव देणारा, की ही भारतीय राजकीय शैली आहे. म्हणजे काय, तर त्या ठिकाणचा जो राजा गुप्तांचं प्रभुत्व मान्य करेल, आधुनिक शब्द थोडा वापरायचा तर सार्वभौमत्व. आणि शिवाय भारताच्या इतिहासातली हजारो वर्षांची आहेच परंपरा की ज्या भूप्रदेशाचंही नाव आहे भारतवर्ष, वेदापासून आहे. त्यामध्ये प्रत्येक राज्यामध्ये या भारतवर्षाचा चक्रवर्ती सम्राट होण्याची महत्त्वाकांक्षा असायचीच. की ठीक आहे, राजे वेगवेगळे, त्यांची राज्य वेगवेगळी, प्रसंगी त्यांची आपसात युद्ध चालू आहेत, पण जर शक्य झालं तर त्या राजाची इच्छा भारतवर्षाचा चक्रवर्ती सम्राट. तर रामायणातला दशरथ हा असा आधी भारतवर्षाचा चक्रवर्ती सम्राट आहे. प्रभू श्रीराम असा भारतवर्षाचा चक्रवर्ती सम्राट आहे. ज्यांचं नाव आहे अश्वमेध किंवा राजसूय यज्ञ, हे यज्ञाचे प्रकार आहेत. अश्वमेध किंवा राजसूय. तर अश्वमेधामध्ये यज्ञानंतर एक विशिष्ट घोडा आणि त्याच्या पाठोपाठ सैन्य सोडलं जायचं. तो घोडा ज्या राज्यात प्रवेश करेल त्या राज्याने जर वर्चस्व प्रभुत्व मान्य केलं तर युद्ध नाही, सन्मानाने तह रक्तपात नाही, अपमानाचं नातं पण नाही की बघ तुला चेचतो. तर त्या स्थानिक जो राजा आहे त्याला मान्य केलं जायचं की तुझं राज्य चालू दे, तू फक्त अश्वमेध करणाऱ्याचं प्रभुत्व मान्य केलं आहे. विरोध मात्र जर केला, तो घोडा जर अडवला तर पुढे युद्ध. की प्रभू श्रीरामाच्याही अश्वमेधाचा घोडा लव आणि कुशांनीच अडवला होता, अशी पुढची कहाणी आहे. ती पुढची रामायणाच्याशी संबंधित पुढची कहाणी आहे. महाभारतामध्ये सुद्धा युधिष्ठिर दोनदा राजसूय यज्ञ करतो. ज्या एका राजसूयाच्या वेळी भारतवर्षातले सगळे राजे बोलवलेले आहेत, हस्तिनापूरच्या दुर्योधनासकट, तो करताना पांडव इंद्रप्रस्थचे राजे आहेत. तिथे पूजेचा पहिला मान कोणाला द्यायचा, आणि भीष्माचार्य सांगतात श्रीकृष्णाला. तो मान्य नसलेला शिशुपाल श्रीकृष्णाबद्दल वेडवाकडं बोलणं चालू करतो. शिशुपालाच्या आईला श्रीकृष्णांनी वचन दिलंय की तुझ्या मुलाचे मी 100 अपराध पोटात घालीन. इतक्या छान कहाण्या आहेत, मी जे सातत्याने म्हणतोय की मूळच्या आणि तुमच्या सवडीने जमेल तेव्हा वाचासुद्धा. शिशुपालाचा जन्म झाला तेव्हा तो अखंड रडत होता आणि ओरडत रडत होता. आणि कोणीतरी तो संदर्भ आत्ता मी विसरतोय, सांगितलं की हा ज्याच्याकडे गेल्यावर रडणं थांबवेल तोच याच्या मृत्यूला कारणीभूत ठरणार आहे. आणि तो रडतोय रडतोय रडतोय, अखेर श्रीकृष्ण तिथे पोचला. त्यांनी त्या लहान असलेल्या शिशुपालाला हातात घेतलं. त्या क्षणी तो रडायचा थांबला. त्याच्या आईला टेन्शन की आत्ता रडायचं थांबलंय, पण ह्याचा अर्थ ह्याच्याच हातनं त्याचा मृत्यू आहे. म्हणून आईने श्रीकृष्णाकडे विनंती केली आणि श्रीकृष्णाने सांगितलं की मी तुझ्या मुलाचे 100 अपराध पोटात घालीन, त्यानंतर नाही. आणि मग या युधिष्ठिराच्या राजसूयामध्ये शिशुपाल श्रीकृष्णाबद्दल भयंकर वेडवाकडं बोलणं चालू करतो आणि श्रीकृष्ण शांतपणे ऐकतोय. पण जिथे गणित आहे की आता हा झाला हा 100वा अपराध, मग सुदर्शन चक्राने श्रीकृष्णाने शिशुपालाचं मुंडकं उडवलं आहे. पण तो युधिष्ठिराने केलेला राजसूय यज्ञ. आणि महाभारत युद्ध संपल्यानंतरही पुन्हा एकदा भारतवर्षाचा चक्रवर्ती सम्राट होण्यासाठी पण युधिष्ठिराचा राजसूय यज्ञ. आपण समजावून घेण्याची गोष्ट आहे की अनेकदा आधुनिक काळातलं राज्यशास्त्र, पॉलिटिकल सायन्स शिकताना जे औपचारिक सिलेबस आहेत त्याच्यात कुठे आपल्याला धड नीट सांगितलं पण जात नाही की भारताकडे स्वतःचा अत्यंत समृद्ध आणि श्रीमंत असा राज्यशास्त्रीय विचार आहे.
आणि तो थेट वेदांपासून आहे. भारतवर्षाचा चक्रवर्ती सम्राट, मग ही राजकीय संकल्पना आहे की दरवेळी युद्ध करूच असं नाही. तुझं प्रभुत्व मान्य केलं आणि त्याचे काही सन्मानाने करण्याचे तह करार आहेत. त्याला ज्याला हरवला त्याला चेचला, शक्तीने धर्मांतर करायला भाग पाडली, त्याच्या आया बहिणींवर अत्याचार केले, त्याची मंदिरं तोडली. हा सगळा जरा 8व्या शतकानंतरचा इतिहास हा, ज्या भारतीय सांस्कृतिक राजकीय संकल्पना आहेत. तेव्हा भारतवर्षाची सांस्कृतिक एकात्मता ही सुद्धा थेट वेदकाळापासून आज वर्तमान काळापर्यंत आहे. मी ज्याला एक दुर्दैव म्हणतो की देशातल्याच अनेक विचारवंत नेते, काही पक्ष, काही संघटना यांना या भारतवर्षाच्या एकात्मतेचा विचार मान्यच नाही. ते शिकवतात आपल्याला पाठ्यपुस्तकांच्या मधनं सुद्धा की भारत एक भौगोलिक पलीकडे काही नव्हतं. फार तर 15 ऑगस्ट 1947ला भारत एक आधुनिक काळातलं राष्ट्र बनणं चालू झालं आणि रूढार्थांनी ज्यांना लेफ्टिस्ट, डावे, मुख्यतः कम्युनिस्ट, हे तर आजही भारत एक राष्ट्र हे मानतच नाहीत. पण सांस्कृतिक संकल्पना ही आहे की एक जमिनीचा भूभाग की ज्याच्या उत्तरेला हिमालय आणि दक्षिणेला समुद्र आहे. उत्तरे यत् समुद्रस्य हिमाद्रीश्चैव दक्षिणः भारतवर्ष तत्र, मी एक मधला शब्द विसरतोय, भारती तत्र संतती. हा विष्णू पुराणातला श्लोक आहे. विष्णू पुराणाचा काळ इसवी सन पूर्व 2रं शतक ते इसवी सन 2रं शतकच्या मधला कुठला तरी आहे, म्हणजेच सातवाहनांचा काल. पण विष्णू पुराणातली सुद्धा ही भारताच्या एकात्मतेची जी कल्पना आहे की हिमालयाच्या दक्षिणेचा आणि समुद्राच्या उत्तरेचा हा प्रदेश, याचं नाव भारत आणि त्यातल्या लोकांना भारती तत्र संतती, की त्या लोकांना भारती म्हणजे भारतीय म्हटलं जातं. तेव्हा ही संकल्पना आत्ताची नाही, 15 ऑगस्टची नाही, इंग्रजांमुळे झालेलं नाही. ते पण अक्कल आपल्याला शिकवली जाते की आधी कधी भारत एक नव्हताच. 5 मिनिटात मी त्यातल्या आणखी एका महत्त्वाच्या मुद्द्यापाशी पोचणारच आहे. पण आजही आपल्याला आपल्या पाठ्यपुस्तकांमधनं सुद्धा अक्कल अशी सूक्ष्म आहे, छुपी आहे, पण शिकवली जाते की असा एक भारत नावाचा काही प्रकार कधी नव्हताच. फार तर झाला इंग्रजांनी सगळा भारत एका छताखाली आणला, एक प्रशासन दिलं, एक चलन निर्माण केलं, एक कायदा आणला, म्हणून भारत एक झाला. जगाच्या इतिहासात आमच्या देशावर आक्रमण करण्यामुळे आमची संस्कृती समृद्ध झाली, ही अक्कल दुसरं राष्ट्र अवघड आहे शोधणं, की ज्याला शिकवली जाणारी अक्कल ही आहे की ज्यांनी आक्रमण केलं, खरं म्हणजे भीषण अत्याचार केले. हातात घेतलेला भारत एक समृद्ध प्रदेश होता, सोडताना तो खंक करून सोडला, दरिद्री करून सोडला आणि शिवाय फोडा आणि राज्यकाराची अनेक पाचर मारून ठेवल्या, ज्याची आजही आपण किंमत मोजतो. पण ते म्हणजे आमच्या संस्कृतीचे उद्धार करते. अशी अक्कल आजही आपल्याला आपल्या इतिहास आणि अन्य पाठ्यपुस्तकांच्या मधनं शिकवली जाते. पण ती सत्याला धरून अजिबात नाही, पुराव्यांना धरून सुद्धा अजिबात नाही. भारताच्या एकात्मतेची कल्पना, त्यामध्येही अत्यंत समृद्ध अशा राजकीय कल्पना, की सहज जाता जाता आठवण करून देतो विशेषतः तुम्हाला की आपण आपल्या कार्याला विचारपूर्वक ज्या चाणक्याचं नाव ठेवलं आहे, हा एक सार्वकालिक श्रेष्ठ असा जगातला थोर राजकीय विचारवंत आहे. तो राजकीय कार्यकर्ता पण आहे, तो नेता पण आहे, त्यांनी क्रांती पण घडवली आहे, पण तो राजकीय विचारवंत आहे. आणि चाणक्याच्या अर्थशास्त्रामध्ये सुरुवात करताना चाणक्यच सांगतो की मी 33 विचारवंतांचा मी ऋणी आहे. आणि त्यांनी 33ची यादी दिली आहे की पूर्वी झालेल्या राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्राचा विचार करणारे 33 विचारवंत, त्यांची त्यांनी यादी दिली आहे की मी एकटा आणि मी नवा नाही आहे. आपल्या हाताशी आज आहे चाणक्याचं अर्थशास्त्र. जमेल तेव्हा मुळातनं सुद्धा वाचा की जे अत्यंत समृद्ध आहे. पॉलिटिकल इकॉनॉमी म्हणजे त्या एका अर्थशास्त्रामध्ये राज्यशास्त्र आहे, अर्थशास्त्र आहे, समाजशास्त्र आहे, लोकप्रशासन पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन आहे, जिओपॉलिटिक्स भूराजकीय, असं सगळं जो भारताचा ज्ञानविषयक ॲप्रोच आहे. आधुनिक काळातला त्याला शब्द आहे होलिस्टिक, की सर्वंकष आणि असा समावेशक. तो तुकड्या तुकड्यांनी म्हणजे रिडक्शनिस्ट हा शब्द आहे. तर तो ज्ञानाकडे असा तुकड्या तुकड्यांनी नाही पाहत रिडक्शनिस्ट, तर ते ज्ञानाचे सगळे धागेदोरे एकमेकात गुंफलेले आहेत आणि ते समजावून घेऊन ते ज्ञान मांडलं पाहिजे,
याला इंग्लिश शब्द आहे होलिस्टिक, समावेशक ॲप्रोच. चाणक्याच्या अर्थशास्त्रामध्ये तसा समावेशक ॲप्रोच आहे. प्राचीन भारतामध्ये निश्चितपणे लोकशाही, प्रजासत्ताक, गणराज्य होती. बुद्धाच्या शाक्य कुलापासून ते दक्षिणेला चोल जेव्हा साम्राज्य होतं, पण तिथे थेट गाव पातळीला थेट म्हणजे डायरेक्ट डेमोक्रेसी किंवा ग्रासरूट डेमोक्रेसी होती. अलेक्झांडरचं सुद्धा जेव्हा आक्रमण होतं तेव्हा भारताच्या नॉर्थ ईस्टमध्ये वर्णन आहेत, योधेय, मालव ही सगळी गणराज्य आहेत. इथे लोकनियुक्त राज्यकर्ते कारभार करत असत. तेव्हा आपल्याला महाराष्ट्र समजावून घेताना सुद्धा जाता जाता तो मुख्य विषय म्हणून मी मांडत नाही आहे, पण भारताकडे एक समृद्ध राज्यशास्त्रीय विचार आहे. त्याला धरूनच समुद्रगुप्ताची दक्षिण दिग्विजय यात्रा आहे. तर तो समुद्रगुप्तांनी केलेला अश्वमेध आहे. आणि दक्षिणेतल्या राज्यांनी युद्ध, रक्तपात न करता गुप्तांचं सार्वभौमत्व मान्य केलं आणि त्यांची आपापली राज्य चालू राहिली. एवढंच नाही तर पुढे समुद्रगुप्ताचा मुलगा, ज्याला दुसरा चंद्रगुप्त पण नाव आहे आणि अधिक प्रसिद्ध त्याचं नाव आहे विक्रमादित्य, की त्या काळात प्राचीन भारताचं वैभव एकदम सर्वोच्च पोचलेलं आहे. आपलं पुन्हा एकदा मी म्हणतोय की एक दुर्दैव की काही इतिहासकार प्राचीन भारताला असं काही सुवर्णयुग होतं हे मान्यच करत नाहीत. आणि गुप्त काळ किंवा महाराष्ट्राच्या संदर्भातही बोलायचं तर गुप्त वाकाटक काळ हा प्राचीन भारत आणि प्राचीन महाराष्ट्राचा सुद्धा सुवर्ण काळ आहे, गोल्डन एज. हे खरं नाही असं म्हणणारी पुस्तकं काही इतिहासकारांनी लिहिलेली आहेत. मला वाटतं वेगळं नको परत सांगायला की हे सगळे इतिहासकार निरपवादपणे विचारांनी डावे, मार्क्सिस्ट आणि भारताच्या इतिहासाचं खरं म्हणजे अभ्यासपूर्ण विकृतीकरण करण्याच्या उद्योगामध्ये ते लागलेले आहेत. पण जर तटस्थपणे, वस्तुनिष्ठपणे, भावनिक आणि ओघात वाहून न जाता अभ्यास केला तरी मला वाटतं कोणीही सांगेल की हा गुप्त किंवा गुप्त वाकाटक काळ हा प्राचीन भारत आणि महाराष्ट्राचाही सुवर्णकाळ आहे. महाराष्ट्राचा सातवाहन काळ पण सुवर्णकाळ आहे. तो पुढे चालू राहतो. राजे बदलले, राज्यकर्ते बदलले, पण प्राचीन महाराष्ट्राचा सुवर्णकाळही चालू राहतो. ते नातं असं गुप्त आणि वाकाटकांचं घनिष्ठ आहे की चंद्रगुप्त दुसरा म्हणजे विक्रमादित्य यांनी आपली कन्या वाकाटक सम्राट म्हणजे युवराज प्रवरसेन याला दिली. मला थोडंसं नाईलाज म्हणून सांगणं आवश्यक आहे बरं का, की 8व्या शतकानंतर जी आक्रमणं चालू होतात, ज्यांचा इतिहास भयानक धर्मांधतेने भरलेलाच आहे, त्यांनी ज्या राजांना हरवलं त्यांचा एक प्रकारे अपमान नाक कापायला, त्यांचा सन्मान खिजवायला म्हणून त्यांच्या मुलींना आपल्या जनानखान्यामध्ये दाखल करून घेतलं. हे नातं सन्मानाचं नाही आहे, हे अत्याचाराचं नातं आहे. पण गुप्त घराण्याचा स्वतः सम्राट आपली कन्या अत्यंत सन्मानाने वाकाटकांच्या घरामध्ये देतो. एवढंच प्रभावती देवी नाव तिचं. दुर्दैवाने तिचा पती लवकर गेला तर सगळा राज्यकारभार त्या प्रभावती देवीनी चालवला. म्हणजे कर्तबगार स्त्रिया पण, आणि त्यांना काही कमी लेखणे, त्या कोणीतरी दुय्यम आहेत, दुबळ्या आहेत आणि समाजात त्यांना बरोबरीचं स्थान नाही. हा जो नंतर पतन आहे तो काळ नाही अजून. स्त्री राज्यकर्ता होत होती आणि कर्तबगार राज्यकर्ता होत होती, असं प्राचीन नाव ती प्रभावती देवी. वाकाटकांच्या नंतर महाराष्ट्रामध्ये येतात चालुक्य. इतिहासाच्या ओघात वेगवेगळ्या कालखंडामध्ये हे 3 आहेत चालुक्य घराणी. सगळ्यात प्राचीन आहेत ते बदामीचे चालुक्य. आता हे बदामी हे गाव आत्ता कर्नाटकात येतं. इकडे महाराष्ट्रात कोल्हापूरवरनं ओलांडल्यानंतर आधी बेळगाव परिसर लागतो, तिथून थोडंसं पूर्वेकडे बदामी. बदामीचं दुसरं संस्कृत नाव वातापी पण आहे. इथलं चालुक्य घराणं.
चालुक्यांची सुद्धा वाटचाल त्या बदामीच्या जवळ ऐहोळे म्हणून ठिकाण आहे, त्या ऐहोळेपासूनही होते. आणि आजच्या तारखेला सुद्धा ऐहोळेमध्ये अतिशय वैशिष्ट्यपूर्ण मंदिर शैली बांधकामाची, अभियांत्रिकीची, मंदिर तिचं नावच आहे ऐहोळे शैली, अशी अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण कमालीची क्रिएटिव्ह अत्यंत सुंदर अशी मंदिरांची एक शैली आहे की जिथे असा समोरचा चौकोनी भाग मंडपम, पण त्याला पुढे असं जिथे गाभारा चालवतो तिथे असा गोलाकार आकार दिलेलं असं दुर्गेचं मंदिर आहे. पूजेतला गणेश आहे. त्या ऐहोळेच्या मग शेजारी जेव्हा चालुक्यांची राजधानी वातापी उर्फ बदामी झाली, तिथे सुद्धा आज प्राचीन उत्तम तलाव आहे. त्या तलावामध्ये एक चालुक्य शैलीतलं मंदिर आहे आणि शिवाय शेजारच्या खडकामध्ये कोरलेली लेणी आहे की जी कमालीची, एकाहून एक विलक्षण सुंदर आहेत की जिचा मुळातूनच अभ्यास करायला पाहिजे आणि प्रत्यक्षच पाहायला पाहिजे. पण मी आपल्या वेळ काळाची मर्यादा लक्षात घेता तुम्हाला एकच कमालीचं सुंदर चित्र सांगतो, ऐकताय तसे डोळ्यासमोर आणता आले तर पहा. तशी प्राचीन भारतीय नृत्य शैली, तिचं नाव भरतनाट्यम आहे. भरतनाट्यम आज मुख्यतः दक्षिण भारतामध्ये त्याची जोपासना होते. सुदैवाने पुण्यासकट महाराष्ट्रामध्ये सुद्धा उत्तर भारतातली नृत्यशैली कथक आणि दक्षिण भारताची भरतनाट्यम दोन्हीची जोपासना आत्ताच्या महाराष्ट्रात पुण्यासकट अजूनही होते. काल परवाचे सुद्धा तुम्ही जर पेपर वाचलेले असले तर एक असामान्य कथकच्या गुरु, त्यांचं नाव निघालं तर असं करायचं असतं, सुचेता भिडे चाफेकर. त्यांच्या आत्ता 75 वर्षाच्या झाल्या म्हणून त्यांचा आदर सत्कार त्यांच्या विद्यार्थिनी, त्यांच्या शिष्यांनी केला, तो परफॉर्मन्स करून नृत्याचा. अशा थोड्या आणखीन अर्धी पिढी आधीच्या होत्या रोहिणी भाटे. रोहिणी भाटेंची आत्मकथा अलीकडे फार छान शब्दामध्ये, कथा म्हणजे त्यांची, वंदना बोकील यांनी रोहिणी निरंजनी या नावाने ती कथा पण लिहिलेली. आणि ही जी नृत्यशैली भरतनाट्यम आणि कथकमध्ये काही साम्य, काही फरक आहेत, पण दोन्हीचा मूळचा आत्मा आहे ईश्वराची आराधना. आणि सांगायच्या त्या गोष्टी मूळचा अध्यात्म विचार आणि श्रीकृष्ण आणि त्याभोवतीच्या गोष्टी, हे कथकसुद्धा आणि भरतनाट्यमसुद्धा. त्या भरतनाट्यमचा बेसिस आहे भरताचं नाट्यशास्त्र हा ग्रंथ. प्राचीन काळातला भरतमुनी त्यांनी लिहिलेला नाट्यशास्त्र हा ग्रंथ, आणि जोपासना आजही चालते. तर त्या बदामीच्या लेण्यामध्ये खडकात कोरलेली भरतनाट्यमच्या नर्तिकेची मूर्ती आहे. आणि वैशिष्ट्य काय तिचं की तिला 9 उजवे हात आहेत वेगवेगळ्या पोझिशनमध्ये आणि 9 डावे हात आहेत. नीट लक्ष दिलं तर तुमच्या लक्षात येईल की कुठलाही उजवा आणि कुठलाही डावा असं कॉम्बिनेशन जर केलं तर ती प्रत्येक भरतनाट्यममधली एक एक मुद्रा होते. अशा 81 मुद्रा आहेत. आणि त्या उजवे 9 हात आणि डावे 9 हात यात मिळून कलाकारांनी भरतनाट्यममधल्या त्या 81 मुद्रा उत्तम तऱ्हेने दाखवून दिलेल्या आहेत. भारताच्या आणि महाराष्ट्राच्या इतिहासातला तितकाच रम्य भाग आत्ताच सांगतो, पुढे अजंठा वेरूळच्या संदर्भात पुन्हा येईल त्यावेळी हा मुद्दा परत वेगळा नाही सांगणार आहे. पण लक्षात घ्या की विविध जी प्राचीन भारतीय आणि महाराष्ट्रावर राज्य करणारी सुद्धा घराणी होऊन गेली, वेगवेगळे राजे राजवाडे होऊन गेले. यांनी मागे वारसा काय सोडला तर तो मोठे मोठे त्यांचे राजवाडे, त्यांचे आलिशान राजवाडे, हा वारसा नाही सोडला त्यांनी. उलट आज शतकानुशतकानंतर त्यांचे राजवाडे आपल्याला माहिती पण नाही कुठे होते, किंवा असले तर त्याच्याशे की बहुधा इथे होता. मागे सोडलेला वारसा आहे मंदिरांचा, मागे सोडलेला वारसा आहे लेणी, की ज्यामध्ये वैदिक असो, रामायण महाभारत असो आणि बौद्ध आणि जैनसुद्धा, ही कमालीची प्रेमाने कोरलेली आणि आनंदाने एकत्र राहणारी, म्हणजे वैदिक बौद्ध जैन ही लेणी वेरूळला सुद्धा एकत्र आहेत. आणि अजिबात काही भांडण नाही आहे की तूच खरा का मीच खरा,
असं भांडणच नाही, कारण तो भारताचा आध्यात्मिक ॲप्रोच आहे आणि अत्यंत प्रेमाने एका परिसरामध्ये सुद्धा ही वैदिक असो, त्यातली शैव असो, वैष्णव असो, दक्षिणेकडचे राजे चालुक्यांसकट मुख्यतः शैव होते, पण म्हणून त्यांची आपसात ह्या धर्म किंवा पंथाच्या कारणावरनं भांडणं आणि एकमेकांचा रक्तपात आणि एकमेकांची मंदिरं तोडणे किंवा शैव राजा विरुद्ध वैष्णव राजा यांचं युद्ध, आणि ते जर शैव राजाने जिंकलं तर तो वैष्णव राजाला म्हणतोय शैव हो, नाही तर तुला मारून टाकतो आणि तुझी मुलगी माझ्या जनानखान्यात पाठव. दुर्दैवच आहे, पण हे सगळे प्रकार 8व्या शतकानंतर चे चालू झालेले दिसतात. चालुक्यांचा राजकीय विरोध दक्षिणेचे पल्लव राज्यकर्ते त्यांच्याशी आहे, पण ते राजकीय आणि भौगोलिक राज्य विस्तारासाठीचं भांडण आहे. ते धर्मांधतेच्या कारणावरनंचं भांडण नाही. उदाहरणार्थ, चालुक्य घराण्यातला जो सर्वात पराक्रमी कर्तबगार सम्राट मानला जातो त्याचं नाव आहे पुलकेशी दुसरा. हा सम्राट हर्षवर्धनाला समकालीन, आणि हर्षवर्धन भारतवर्षाचा चक्रवर्ती सम्राट होऊ पाहत होता, म्हणून हर्षवर्धन आणि पुलकेशीच्या सैन्याची लढाई झाली आहे. ती नाविक लढाई पण आहे नर्मदेमध्ये, आणि सत्याश्रय पुलकेशी दुसरा यांनी सम्राट हर्षवर्धनाचा त्या लढाईत पराभव केला आहे. आणि मग हर्षवर्धन आणि हा सत्याश्रय पुलकेशी यांच्यात करार झाला की तू उत्तरेचा राज्यकर्ता तू, दक्षिणेचा राज्यकर्ता मी, यावर तो करार झाला आहे. राजकीय इतिहासाची एक दुःखद गंमत, असे शब्द वापरतो मी, दुःखद गंमत, ती म्हणजे हा सत्याश्रय पुलकेशी जेव्हा नर्मदेमध्ये हर्षवर्धनाशी नाविक लढाई करत होता, ही संधी साधून पल्लव, कांचीचे पल्लव, त्याचा राजा आहे नरसिंहवर्मन तिसरा, यांनी हल्ला केला बदामीवर आणि जिंकली ती राजधानी. आणि आपल्या विजयाचं प्रतीक म्हणून जे राजाचं मंदिर होतं जिथे शिवाची प्रतिष्ठापना केलेली, ते त्यांनी उचललं, तिथनं नेलंय. ते सन्माननीय मंदिरं तोडलेली नाहीत, त्यांचं रूपांतर मशिदी किंवा चर्चेसमध्ये केलेलं नाही आहे, पण बदामी चालुक्यांचं जे पूजेचं मुख्य मंदिरातलं शिवलिंग ते उचलून त्यांनी नेऊन कांचीमध्ये त्याची स्थापना केली विजयाचं प्रतीक म्हणून. हा सगळा राजकीय इतिहासाचा भाग आहे. पण चालुक्य काळामध्ये लेणी आणि चित्रकला हिचा सुद्धा मोठा विकास आपल्याला दिसून येतो. चालुक्यांच्या नंतरचे आहेत राष्ट्रकूट. काही अभ्यासकांचं म्हणणं आहे की महाराष्ट्राला सुद्धा जे महाराष्ट्र नाव पडलं या भौगोलिक प्रदेशाला, हे राष्ट्रकूट कालखंडापासून. काही समाजशास्त्राचे अभ्यासक म्हणतात की आत्ताच्याही महाराष्ट्रामध्ये चाळके हे जे आडनाव आहे, उदाहरणार्थ चाळके, तर काही समाजशास्त्रीय अभ्यासकांचं म्हणणं आहे की ते चालुक्यचं वर्तमान प्राकृत रूप आहे आणि जणू ते त्या चालुक्य घराण्यातले पुढचे म्हणजे मग आत्ताचे, असा काही जणांचं म्हणणं आहे. आणि तसे राष्ट्रकूट तर मग राठोड हे आडनाव महाराष्ट्राच्या समाजव्यवस्थेत जर सापडत असेल आत्ता राठोड हे आडनाव, तर काही जणांचं म्हणणं आहे की ते, कारण जो काल मी शब्द सांगितला रठिक, रठिक आणि असे तीन म्हणजे राष्ट्रिक, राष्ट्रिकचं प्राकृत उच्चार आणि शब्द रठिक होतो, आणि असे तीन रठिक ते एकत्र केले तर महारठिक. तर ते राष्ट्रकूट हा जो संस्कृत उच्चार आहे त्याच्यासुद्धा उच्चारावरनं की ते आताच्या महाराष्ट्रातलं राठोड हे आडनाव, असंही काही जणांचं म्हणणं आहे. हा राष्ट्रकूट कालखंडसुद्धा पुन्हा एकदा महाराष्ट्राचा अत्यंत वैभवसंपन्न कालखंड. हे आहे 7वं, 8वं, 9वं शतक. माझा आणखी एक छोटा पण महत्त्वाचा भाग जो सांगितलाच पाहिजे तो राहिला, तेवढा जरा पूर्ण करतो. जेव्हा मी गुप्त वाकाटक काळाबद्दल बोलत होतो तुमच्याशी आणि सांगत होतो की सुवर्णयुग, आणि सांगत होतो की मुख्यतः डावे मार्क्सिस्ट इतिहासकार याला भारताचा सुवर्णयुग मानत नाहीत. ते म्हणतात प्राचीन भारताला सुवर्णयुग नावाचा प्रकारच नाही. त्यांच्या मते भारताकडे काही अभिमान वाटावा, असामान्य कामगिरी असं काही नाहीच, अशीच त्यांनी इतिहासाची मांडणी केलेली आहे सगळी.
तिथे मला तुम्हाला आवर्जून सांगायचा होता एक ब्रिटिश इतिहासकार आधुनिक काळातला आत्ताचा, त्याचं नाव आहे जॉन के. आता उच्चार के आहे पण स्पेलिंग आहे KEAY. उच्चार होताना के होतो. त्यांनी इंडिया अ हिस्ट्री असं एक साधारण 800, 850, 900 पानांचा समग्र भारताचा इतिहास मांडलाय. तो मांडत तो जेव्हा 4थ्या आणि 5व्या शतकाकडे येतो, भारताच्या इतिहासाचं 4थं आणि 5वं शतक, म्हणजे परत आठवण करून देतो की म्हणजे गुप्त आणि वाकाटक काळ. इथे तो जेव्हा येतो त्या चॅप्टरला त्यांनी नाव दिलं आहे मास्टर्स ऑफ युनिवर्स. हे नाव दिलं त्यांनी. 4थं आणि 5व्या शतक त्यांनी नाव दिलं आहे मास्टर्स ऑफ युनिवर्स. त्याच्या शब्दाचा आणि त्यांनी त्या मांडलेल्या अध्यायाचा अर्थ आहे की 4थ्या आणि 5व्या शतकात भारत एक जागतिक महासत्ता होतं. भारताचा प्रभाव जगात सर्वदूर पसरलेला, आणि तो युद्धानी नाही, तो रक्तपातानी नाही, तो मग आधुनिक काळातला शब्द आहे सॉफ्ट पॉवर. सॉफ्ट पॉवर. तेव्हा वैदिक विचार असो, सूर्याची उपासना, शिव, गणेश, विष्णू, रामायण, महाभारत आणि सगळा बौद्ध विचार, आणि तो जगभरसुद्धा जो बौद्ध विचारही पसरला, आपल्याला कोणीतरी अलीकडे शिकवतं की जणू बौद्ध आणि वैदिकांचं प्राचीन काळापासून शत्रुत्व आहे, आणि पार ते शत्रुत्व म्हणजे रक्तपातापर्यंतचं सुद्धा आहे. याला इतिहासाचा अजिबात आधार नाही. उलट जगभर जिथे जिथे बौद्ध धर्म गेला तिथे तिथे तो या आता रूढार्थाने ज्यांना हिंदू देवदेवता म्हणतात, म्हणजे विष्णू, शंकर, गणपती, तो घेऊन गेला. तो घेऊन गेला. अनेक जगातल्या अनेक बौद्ध मंदिरांच्या दारामध्ये प्रवेश करताना वर गणपतीचं चित्र आहे, आणि रामायण महाभारत कोरलेलं आहे. तिबेट, चीन, जपान, कोरिया, थायलंड, तैवान, अख्खा इंडोनेशिया, सर्वत्र, आणि मध्य आशिया सकट, मध्य आशियाची जी आत्ता 5 स्थानं म्हणून नावं आहेत, ही सगळे हे बौद्ध वैदिक हे होते. 9व्या-10व्या शतकात इस्लामिक आक्रमण सुरू होईपर्यंत आत्ता ज्याचं नाव अफगाणिस्तान आहे तो हिंदू आणि बौद्ध होता. तिथले राजे राज्यकर्ते हिंदू आणि बौद्ध होते. युद्ध झाली, दुर्दैव आहे, पराभव झाले, कत्तली झाल्या. ज्या पर्वताचं नाव आहे हिंदुकुश पर्वत अफगाणिस्तानातल्या, त्याचं महाभारत आणि वेदामधलं नाव आहे नील पर्वत. नील पर्वत. हिंदुकुश या शब्दाचा शब्दशः फारसी आणि अरेबिकमधला अर्थ आहे जिथे हिंदूंची कत्तल झाली. ती 10व्या शतकात गझनीच्या मोहम्मदाच्या 1 पिढी आधी, आणि तिथनं संपला. भारतीय संस्कृती संपली, हिंदू बौद्ध धर्म संपले. मध्य आशिया हे सगळे मुघल, हे सुद्धा मुघल मुसलमान व्हायच्या आधी बौद्ध होते. मंगोल्स, मुघल, त्यांची तुर्क घराणी आहेत, आणि भारतात आलेले मुघल त्यांना चुगताई मुघल असं नाव आहे. चुघताई. हेनी इस्लाम स्वीकारण्याच्या आधी हे बौद्ध होते. आणि असा जगभर जो वैदिक असो बौद्ध असो विचार पोचला, तो ज्याला आत्ता रूढार्थाने हिंदू देवदेवता म्हणतात त्यासोबत घेऊन पोचला. बौद्ध विचारसुद्धा जिथे पोचला, रामायण महाभारतात सकट पोचला. आजच्या जगातलं सर्वात मोठं मंदिर, प्राचीन मंदिर, हे कंबोडियामधल्या अंकोर वट इथलं मंदिर आहे. सर्वात भव्य ते हिंदू बौद्ध मंदिर आहे. आणि त्या अंकोर वटच्या भिंतींवर रामायण आणि महाभारताची कथा सांगणारी चित्र कोरलेली आहेत. आणि असं मी तुम्हाला सांगतोय की जगभर जो भारतीय संस्कृतीचा प्रभाव पसरला, आणि त्याचं शिखर आहे 4थं आणि 5वं शतक, म्हणून हा इतिहासकार जॉन के त्याला नाव देतो मास्टर्स ऑफ युनिवर्स. तर बॅक टू राष्ट्रकूट. पुन्हा एकदा महाराष्ट्र राष्ट्रकूट घराण्यामध्ये असा एका सर्वोच्च शिखराला पोचलेला दिसतो. मी जे म्हणालो की आत्ता महाराष्ट्रातल्या अनेक संगीताच्या पद्धती पण या आपल्याला राष्ट्रकूट काळामध्ये आढळून येतात. आणि अर्थातच राष्ट्रकूट काळातलं सर्वात दैदिप्यमान आत्ताचा आपल्यापासचा ऐतिहासिक वारसा म्हणजे अजंठा वेरूळ. की अजंठ्याची लेणी, तिथे असलेली
टाइमलेस, कालातीत अशी कमालीची सुंदर चित्र की जी आता 1200-1300 वर्ष होत आली तरी ती विटलेली नाहीत ती चित्र. जाणकारांच्या मध्ये ह्याचा आश्चर्यासकट अभ्यास आहे की केमिकल्स कोणती, हे रंग तयार कसे केले, आणि आज 1200 वर्ष उलटून गेली तरी ते रंग असे ताजेतवाने इथे दिसून येतात. हे अजिंठा असे जे अर्धगोलाकार सगळी खडकातली आणि कमालीची सुंदर लेणी आहेत, आणि वेरूळ की जिथलं कैलासाचं लेणं हे तर जगातलं आश्चर्य, जगातलं महान आश्चर्य की एक अखंड प्रस्तर म्हणजे खडक आणि त्यामध्ये वरून खाली कोरत नेलेलं आहे. जेव्हा एखादी वास्तू उभी केली जाते तेव्हा ती खालून वर उभी केली जाते. पण तुम्ही अभ्यास पण करायला हवा आहे, आणि खरं म्हणजे लवकरात लवकर अजून पाहिलं नसेल तर डोळ्यांनी पण पाहायला हवं की कैलास काय चीज आहे. मी शब्दांमध्ये नुसत्या कैलासावर 1.5 तासाचं सत्र जरी घेतलं तरी कैलासाचं सौंदर्य, त्या कैलासाच्या लेण्यामागचं विज्ञान, आर्किटेक्चर आणि कला आणि विज्ञान काय अवस्थेला पोचलेलं असेल याचा विचार करा तुम्ही, की इतकी सुबक कलाकारी. आणि ज्यांनी ते केलं तर त्याचे ग्रंथ, ती कला, तिची मोठ्या प्रमाणावर जोपासना असल्याशिवाय हे सगळं भव्य उभं नाही करता येणार आहे. आणि मग त्यामागे विज्ञान म्हणजे आर्किटेक्चर, वास्तुशास्त्र, त्या अंधश्रद्धेच्या अर्थाचं वास्तुशास्त्र नाही म्हणतो मी, आर्किटेक्चर, याचा प्रचंड विकास असल्याशिवाय ते कैलास करता कसं येईल ते. आणि अख्ख्या खडकातनं वरून खाली कोरलेलं आणि आजही कमालीचं नुसतं सुंदर नाही तर जे आपल्याला एक आध्यात्मिक अनुभूती देतं. आणि त्याच्या भोवतीच्या भिंतींवरची सुद्धा लेणी, दाराशी 2 हत्ती, तर हत्ती हे भारतातलं श्रीमंतीचं प्रतीक आहे, महाराष्ट्रासकट श्रीमंतीचं प्रतीक आहे. छान वापरला जाणारा शब्द आहे गजांत लक्ष्मी, कारण की हत्ती पाळता येणे आणि हत्ती पोसता येणे ह्याच्यासाठी तुम्ही श्रीमंत पाहिजेत. आणि पुढच्या मराठी मंदिरांना जो गरुड ध्वज असतो मंदिरांच्या दारात, तो गरुड ध्वजही आपल्याला कैलासामध्ये दिसून येतो. आणि एक दगडातनं कोरलेली दीपमाळ अशी एक विलक्षण सुंदर कलाकृती आहे पहा, की असा निमुळता होत जाणारा दगडातला स्तंभ आणि त्याला कोरून काढलेले असे स्टँड एक प्रकारचे, तेही कलात्मक असतात की ज्याच्यात दिवे लावायचे असतात. अशी दीपमाळ आज वेगवेगळ्या मंदिरांमध्ये, महालक्ष्मी, कोल्हापूरची महालक्ष्मी, तुळजाभवानी, इथे तुम्हाला विविध मंदिरांमध्येही दिसून येईल. तशी दीपमाळही आपल्याला कैलासाच्या ठिकाणी दिसून येते. भारताच्या इतिहासाचा तो काळ, त्यावेळी भारताचं मुख्य मध्यवर्ती शहर मानलं जात आहे कनौज. आणि मी भारताचा चक्रवर्ती सम्राट होऊ इच्छिणे, तर यासाठी हे जे 8वं-9वं शतक आहे हे भारताच्या 3 भागातनं 3 घराण्यांचा संघर्ष आहे कनौजवर प्रभुत्व मिळवण्यासाठी, की भारताचा चक्रवर्ती सम्राट होण्यासाठी, कनौजवर प्रभुत्व मिळवण्यासाठी. जसं तुम्हाला दिसेल की जे प्राचीन चोळ कालखंड आहे दक्षिणेचा, आत्ताच्या तमिळनाडूतला, त्यांची सुद्धा राजकीय महत्त्वाकांक्षा आपल्याला उत्तर भारत जिंकून घेऊन सगळ्या भारताचा मी चक्रवर्ती सम्राट. तर असा चोल सम्राट आहे की ज्यांनी स्वतःला पदवी घेतली, गंगेचं खोरं त्यांनी जिंकून घेतलं आणि मग स्वतःला त्यांनी पदवी घेतली गंगईकोंड चोल. गंगईकोंड म्हणजे गंगा जिंकणारा, म्हणजे गंगेच्या प्रदेशावर राज्य करणारा. आणि आपल्या विजयाप्रित्यर्थ त्यांनी एक वेगळं गाव उभं केलं, त्या गावाचंही नाव आहे गंगईकोंड चोलपुरम, या नावाचं गाव स्मृती करता. तसा हा राष्ट्रकूट सम्राट आहे अमोघ वर्ष 9वं शतक. कैलासाचं लेणं ज्या काळामध्ये तयार होतं आहे तोच काळ. तर हे महाराष्ट्रातलं राष्ट्रकूट घराणं आत्ताच्या गुजरातमधलं गुर्जर प्रतिहार, गुजरातला गुजरात नाव ज्यावरनं पडल्याचं भाषाशास्त्र आणि इतिहासात सांगितलं जातं तेच नाव गुर्जर प्रतिहार घराणं. आणि तिकडे बंगालमधले आधी सेन आणि नंतर पाल घराणी यांचं कनौजवरच्या प्रभुत्वासाठीचा राजकीय संघर्ष चालू आहे.
ते कनौज या अमोघ वर्षांनी एकेवेळी जिंकून घेतलेले. सम्राट अमोघ वर्ष असा राष्ट्रकूट काळ आहे. राष्ट्रकूटांच्या नंतर आणि महाराष्ट्राचे दुर्दैवाचे दशावतार सुरू होण्याच्या आधी मधली 2 शतकं मुख्यतः यादव घराणे. या यादव घराण्याची राजधानी मग देवगिरी. 14व्या शतकात मोहम्मद बिन तुघलक की जो एकाच वेळी कर्तबगार आणि अत्यंत अत्याचारी क्रूर राज्यकर्ता होता. एकाच वेळी बुद्धिमान, अनेक बाबतीत त्याची दूरदृष्टी पण दिसून येते, पण त्या सगळ्यासहित तो धर्मांध, अत्याचारी आणि क्रूर पण होता. त्यांनी दिल्लीहून राजधानीच दौलताबाद, तर ते दौलताबाद हे त्यांनी ठेवलेलं नाव आहे देवगिरीला. मी ज्याला आपली बौद्धिक, मानसिक, सांस्कृतिक गुलामगिरी म्हणतो, त्यापायी आपण अजूनही अनेक जण तेच नाव पुढे चालू ठेवतात. त्याला मूळचं भारतीय मराठी नाव आहे ना, ते देवगिरी आहे. पण मोहम्मद बिन तुघलकाची योजना होती की आता सगळ्या भारतावर प्रभुत्व ठेवायचं तर राजधानी कुठेतरी मध्यभागी पाहिजे. तर तो मध्यभाग तो येतो, म्हणून त्यांनी राजधानी बदलायचा प्रयोग केला आणि त्याच्यामध्ये लाखापेक्षा जास्ती लोकही मेले आणि दिल्ली सुनसान पडली त्याच्या काळामध्ये. तो सगळा नंतरचा काळ. महाराष्ट्रावर अल्लाउद्दीन खिलजीचं आक्रमण 1292 आहे. उत्तरेला महम्मद उर्फ शहाबुद्दीन घोरीचं आक्रमण त्याच्या 100 वर्ष आधी होतं, म्हणजे 1193, 1191, 92, 93. पृथ्वीराज चौहाननी महम्मद उर्फ शहाबुद्दीन घोरीला तराईची पहिली लढाई त्यामध्ये हरवलं होतं. कैद करून स्वतः शहाबुद्दीन घोरीला समोर आणलं होतं. त्यांनी पण वचन दिलं की एकदा माझ्याकडनं चूक झाली, पुन्हा मी हिंदुस्थानवर आक्रमण करणार नाही, आत्ता मला सोडून दे, माझा अफगाणिस्तानात जातो. आपल्या ज्या भारतीय धर्मशास्त्रातल्या युद्धशास्त्रविषयक परंपरा होत्या की शरण आलेल्या शत्रूला अभयदान द्यायचं असतं, म्हणून पृथ्वीराजांनी त्याला सोडलं. 1 वर्षामध्ये तो परतला. तो मधला काळ सगळा पृथ्वीराजाचा संयोगितेशी विवाह, संयोगितेच्या बापाशी खुन्नस. त्यांनी जाऊन शहाबुद्दीन घोरीला बोलवलं, राजपूत सैन्याचा कसा पराभव कर सांगितलं. ती तराईची दुसरी लढाई आहे 1193. आणि तरीसुद्धा राजपूत म्हणजेच भारतीय ती लढाई जिंकत होते. पण अशा वेळी स्वतः त्या सम्राट पृथ्वीराजालाच कसा पकड हे मार्गदर्शन त्या जयचंद राठोडनी केलं होतं, त्यावेळचा कनौजचा राजा. भारताच्या इतिहासात मध्ययुगामध्ये भारताची मध्यवर्ती राजधानी म्हणून दिल्लीचा उगम या चाहमान घराण्याच्या राज्यापासून चालू होतो. म्हणजे पृथ्वीराजाचं जे घराणं, त्याचा संस्कृत उच्चार चाहमान आहे. ही राजस्थानमधली सुद्धा मुख्य 4 राज्यकर्ती घराणी आहेत, त्यातलं हे एक. आणि त्यांनी राजधानी स्थापन केली, मग तिचं संस्कृत नाव येतं ढिल्लिका. आणि ढिल्लिका म्हणजे मातीचा ढिगारा. तर पहिल्यांदा दिल्ली तिथे वसवताना दिल्लीची भौगोलिक रचना एक असा मोठा मातीचा ढिगारा असावा अशी आहे, म्हणून ढिल्लिका. आणि चाहमान घराण्याने सुद्धा तिथे राजधानी करण्याचं कारण महाभारत काळापासूनची एक श्रद्धा की जिचं नाव इंद्रप्रस्थ. ती म्हणजे आत्ताच्याही दिल्लीमधला ज्याला पुराणा किल्ला म्हणतात तो परिसर म्हणजे इंद्रप्रस्थ, अशी एक निदान समाजातली समजूत आहे दृढ. महाभारतातली राजधानी हस्तिनापूर गंगेच्या काठावर येतं, पण ते इकडं इंद्रप्रस्थापासून जवळ आहे. कौरव पांडवांच्या मध्ये पुन्हा युद्ध होऊ नये म्हणून आधी जो एक ठरलं की मग ओके भांडू नको यात, पांडवांना एक वेगळं राज्य आणि देऊयात. ते पांडवांनी स्थापन केलेलं राज्य म्हणजे इंद्रप्रस्थ. तर भारताच्या इतिहासात दिल्ली हे भारताचं मध्यवर्ती शहर, आणि ज्याला ज्याला भारताचा राज्यकर्ता व्हायचं आहे त्याला दिल्ली जिंकता आली पाहिजे आणि तिथं राज्य करता आलं पाहिजे. ही मुख्यतः त्या 12व्या शतकापासून होते. पृथ्वीराजाचा महम्मद उर्फ शहाबुद्दीन घोरी ह्याच्याकडनं झालेला जो पराभव आहे त्याचं मी वर्णन एका उर्दू शेरमधल्या अर्ध्या ओळीमध्ये, तो शेर माझा नाही आहे पण मला तो शेर या संदर्भात आठवत राहतो, कारण शेरची ओळ आहे
खता लम्हों ने की थी, सजा सदियों ने पाई है. लम्हों ने म्हणजे काही क्षणांकरता. तराईची दुसरी लढाई सुद्धा राजपूत पृथ्वीराज म्हणजेच भारतीय जिंकत होते, पण काहीतरी एवढीशी चूक झाली. पण स्वतः पृथ्वीराजाच पकडला गेला आणि तो पकडला गेल्यावर सैन्य शस्त्र टाकून शरण पळत सुटला आणि शरण, आणि मग त्यांची लांडगे तोडे, कत्तल आहे त्यांची. आणि पृथ्वीराजांनी शहाबुद्दीन घोरीला सोडलं होतं, पण शहाबुद्दीन घोरीचं जे कोड आहे युद्धविषयक ते नव्हतं एकदा ताब्यात आलेल्या उलट त्याला हाल करून कत्तल करण्याचं होतं. ते सगळं वर्णन पृथ्वीराजाच्या दरबारातला एक कवी आहे चांद भाट. तर भाट म्हणजे दरबारातले कवी, ह्याचं नाव आहे चांद बरदाई. यांनी पृथ्वीराजाचा सगळा इतिहास काव्य रूपाने लिहून ठेवलाय. त्या काव्याचं नाव आहे पृथ्वीराज रासो. रासो म्हणजे रसलीला की पृथ्वीराजाचा इतिहास, पृथ्वीराज रासो असा ग्रंथ त्यांनी. पण ती लढाई ज्या तऱ्हेने हरले आणि मग या अत्याचारी आक्रमकांचा दिल्लीवरचा पहिला विजय 1193 मधला आहे. पुढे राजपूतांची लढाई दिल्ली पुन्हा ताब्यात घेण्यासाठी चालू राहिली. राजपूतांनी कधीही मान्य केलेलं नाहीये. राजपूतांची एक स्वतःची आत्मिक श्रद्धा आहे की देशाचे, भारताचे अधिकृत खरे लेजिटिमेट राज्यकर्ते आम्ही आहोत. तो सगळा राजपूत इतिहास आहे. वेळेअभावी आत्ता मी त्याच्यात जात नाही, पण असं म्हणताना आठवण करून देतो की महाराणा प्रतापचं सुद्धा अकबराशी जे शत्रुत्व आहे हे नुसतं भौगोलिक प्रदेशासाठी नाही. तोही इतिहास आपल्याला अधिकृत पाठ्यपुस्तकात काही नीट सांगितला जात नाही की अकबर म्हणजे जणू खूप दिलदार, तो भारताचा राष्ट्रपुरुष, आणि मग महाराणा प्रताप कोण की अकबराच्या राष्ट्रीय एकात्मता करण्याच्या कामात आडवा येणार होय. तर महाराणा प्रतापाचं स्वतःचं वाक्य की अकबर तुर्क था, तुर्क है, तुर्क रहेगा, मी काय त्याचं वर्चस्व कधी मानणार नाही. आपण दिल्लीचे म्हणजे भारतवर्षाचे राज्यकर्ते आहोत हे राजपूत इतिहासामध्ये पूर्णपणे आपल्याला दिसून सुद्धा येतं. पण खता लम्हों ने की थी, सजा सदियों ने पाई है म्हणजे काही क्षणांकरताच्या चुकीपायी पृथ्वीराजा पकडला गेला, पण दिल्लीवर इस्लामिक धर्मांध आक्रमकांचं राज्य स्थापन झालं. ते धर्मांधच आहेत आणि मी त्यांना जेव्हा इतिहासात इस्लामिक म्हणतोय तेव्हा कोणाही धर्म किंवा याचा अपमान किंवा निगेटिव्ह सांगत नाही आहे. एकदम एक सिंपल कारण आहे. 8व्या शतकापासून जी आक्रमणं चालू झाली ती आक्रमणं केवळ राज्य विस्ताराकरता नव्हती, जमीन जिंकून घेण्याकरता नव्हती, पैशाकरता नव्हती. ती आक्रमणं करणारे ते आक्रमण इस्लामच्या नावानी करत होते, सांगून करत होते. मोहम्मद बिन कासिम म्हणजे 8वं शतक, 714 मध्ये दाहिर, सिंधचा राजा दाहिरचा त्यांनी पराभव केला. त्यावेळी ती अरेबिक खलिफा आहे तिथे आणि सगळे इस्लामिक प्रदेश एक, आणि तुम्ही जो प्रदेश जिंकून घ्याल तिथे तो स्थापन करा, पण निष्ठा खलिफाच्या चरणी अर्पण करा. इस्लाम करता जिंकलेल्या प्रदेशात इस्लामचाच कायदा लागू करायचा, म्हणून राजाला नाव सुलतान. तो सुलतान कारण तो ते सांगायचं की हा प्रदेश मी इस्लामसाठी जिंकलाय, आता खलिफानी त्याला मान्यता द्यावी. तेव्हा नुसतं धार्मिक मी कुठल्या तरी धर्मांध कारणासाठी सांगतो नाही, इतिहासातले सर्व पुरावेत. मोहम्मद बिन कासिम 8वं शतक, गझनीचा मोहम्मद 11वं शतक, शहाबुद्दीन घोरी 12वं आणि पुढे 13वं शतक, झालेली सगळी आक्रमणं बाबरासकट. बाबरालाही जे बोलवलेलं आहे की पुन्हा नाहीतर राजपूत इथे स्ट्रॉंग होत आहेत आणि आता नाहीतर दिल्ली पुन्हा त्यांच्या ताब्यात जाईल, तो बाबर दिल्ली सल्तनतमधला शेवटचा राजा इब्राहिम खान लोदी, त्याच्याशी जी लढाई झाली ती पानिपतची पहिली लढाई म्हणतात त्याला. त्या लढाईला बाबर जिहाद म्हणत नाही हा, कारण ती 2 मुसलमान राज्यकर्त्यांमधली लढाई आहे. पण त्याच्या पुढच्या वर्षी बाबराची राजपूतांशी, तो राजपूत महापराक्रमी राजा आहे राणा संग, संग्राम सिंह त्याचं पूर्ण नाव, इतिहासामध्ये तो राणा संगा म्हणून ओळखला जातो. ती लढाई कनवा या ठिकाणी झाली, आग्र्याच्या जवळ आहे आत्ताच्या ते, आणि त्याला बाबर जिहाद म्हणतो. आज आपल्याच इतिहासामध्ये आणि वृत्तपत्रांमध्ये सुद्धा त्या बाबरासकट मुघलांनाच ग्लोरीफाय करण्याचे उद्योग चालू आहेत. खरंच विचार करा की मुघलांना ग्लोरीफाय करायचं असेल तर महाराणा प्रतापही कोण
आणि शिवाजी महाराज कोण मग? की मुघलच जर भारतवर्षाचे श्रेष्ठ, त्यांनी कशी संस्कृती समृद्ध केली? आपलं काम आहे अभ्यास नीट करणे. जर केली असती संस्कृती समृद्ध तर म्हटलं पाहिजे केली, पण ती वस्तुस्थिती नाही. बाबरापासूनचे भयानक अत्याचाराची समकालीन वर्णन आहेत. बाबराला समकालीन गुरु नानक देव आहेत पंजाबमधले, आणि गुरु नानक देवांच्या भजन आणि कवनांच्या मध्ये बाबरांनी पंजाबमध्ये किती भयानक अत्याचार केले हे वर्णन आहे. बाबरांनी स्वतःची आत्मकथा लिहिली आहे, तिचं नाव आहे बाबरनामा. तिच्यामध्ये तो भारताविषयी ती त्याची तुच्छता व्यक्त करतो की हा प्रदेश अजिबात त्याचं ह्या प्रदेशावर प्रेम नाही, काही नाही. त्या बाबरापासनं मुघल घराणंही चालू होतं. खता लम्हों ने की थी, सजा सदियों ने पाई है. पुढे शिवाजी महाराजांच्याच कृपेने या महाराष्ट्राची तलवार जेव्हा देशभर तळपू लागली आणि दिल्लीवर मराठ्यांचं प्रभुत्व स्थापन झालं, आणि नामधारी सम्राट जरी मुघल असेल तरी तो मराठ्यांच्या ताब्यात होता. म्हणून दिल्लीतल्या, आणि तो शाह वलीउल्लाह हा एक सूफी म्हणवणारा संत म्हणवणारा सूफी, आणि शुजा उद्दौला, आणि तरी आणखीन एक नाव, यांनी निमंत्रण पाठवलं, आठवेल मला बोलता बोलता, आणि तरी कुठे यांनी निमंत्रण पाठवलं की नाहीतर काफिर आता पुन्हा हिंदुस्थान ताब्यात घेत आहेत. म्हणून अहमदशाह अब्दाली येतो. तो जो पानिपताची लढाई हा एकाच वेळी दुर्दैव आणि तरी महाराष्ट्राने भारताकरता केलेल्या पराक्रमाचं उदाहरण आहे. त्याला अहमदशाह अब्दाली पण जिहाद म्हणतो. पर इंग्रजांच्या काळामध्ये सुद्धा काही वेळा अफगाणिस्तानच्या आमिराला निमंत्रण गेलेलं आहे की तू हे भारत म्हणजे जिंकून घ्यायला, हिंदुस्थान वापरलाय त्यावेळच्या साहित्यात शब्द, तो जिंकून घ्यायला ये, अशा प्रत्येक वेळी त्यांनी ह्याला जिहाद शब्द वापरलाय. आणि आजही देशातल्या इस्लामिक धर्मांध शक्ती तोच जिहाद शब्द वापरून कट कारस्थानं करतायत. तुम्हाला दिसेल पेपरमध्ये काल परवा सकट सुद्धा NIAने एका वेळी जिथे 54 ठिकाणी छापे घातलेत, आणि त्याच्या थोडं आधी केरळमध्ये जिचं हेडक्वार्टर आहे पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया असं फसवं नाव घेतलेली PFI, ही टोकाचा अत्यंत हिंसक इस्लामिक विचार मांडणारी धर्मांध संघटना आहे. ती सुद्धा नवीन नाही. खरं तिचं मूळचं नाव आहे सिम्मी, SIMI, स्टुडंट्स इस्लामिक मूव्हमेंट ऑफ इंडिया. आणि PFI आधी सिम्मीचे लिंक्स अल कायदा तालिबानशी दिसून आले म्हणून सिम्मी दहशतवादी संघटना जाहीर झाली 2007 मध्ये. त्यावेळचं केंद्र सरकार काँग्रेस प्रणित UPAच आहे, पण त्यांनी पण सगळं ट्रॅक रेकॉर्ड पाहून सिम्मीला दहशतवादी संघटना म्हणून जाहीर केली. थोडा काळ त्यांनी वाट पाहून फक्त पाटी बदलली. त्या सिम्मीची बदललेली पाटी म्हणजे PFI, आणि PFIचं गोल आहे भारतामध्ये इस्लामिक जिहाद करणे. आणि सगळं जग इस्लामिक व्हायला शेवटची निर्णायक लढाई भारतात लढली जाणार आहे. हे धर्मांध इस्लामिक जे मांडतायत त्यांच्या संकल्पनेतल्या त्या लढाईचं नाव आहे गजवा-ए हिंद. आणि PFI मानते की आपल्याला असा तो गजवा-ए हिंद आता आपल्याला भारतामध्ये करायचा आहे. असे थेट इतिहास आणि वर्तमानाच्या सुद्धा लिंक्स आपल्याला दिसतील. तर या यादव साम्राज्याच्या काळामध्ये पुन्हा महाराष्ट्राचं वैभव, मराठी भाषेचं वैभव, मराठी संस्कृतीचं वैभवही एका उच्च शिखराला पोचलेलं दिसतं. जे मी कालही सांगितले ते आद्य कवी मराठीचे मुकुंदराज हे आत्ताच्या मराठवाड्यातल्या अंबाजोगाईचे, किंवा त्यांच्या ग्रंथाचं नाव आहे विवेक सिंधू. त्यानंतर आद्य गद्य लेखक हे महानुभाव संप्रदायाचे चक्रधर स्वामी गोविंद प्रभू यांची प्रामाणिकपणे मांडलेली आत्मकथा आहे. पूर्व आयुष्यामध्ये ते एक व्यापारी होते. त्यात त्यांच्याकडनं अनेक चुकाई झाल्या, तोटे आले. त्यांनी घेतलेली कर्ज त्यांना फेडता आली नाहीत, त्यांनी दैन्याचे दिवस आले. हे अत्यंत प्रामाणिकपणे, त्यामुळे ज्यांनी कर्ज दिलं होतं त्याचं तोंड चुकवावं लागलं, पळून जावं लागलं, असं गोविंद प्रभूंनी प्रामाणिकपणे मांडून मग आपल्यामध्ये आध्यात्मिक बदल कसा येत गेला आणि ते चक्रधर स्वामी झाले. आणि हे महानुभाव संप्रदाय की जो जातीपाती मानत नाही. महानुभाव संप्रदायामध्ये जात ही संकल्पनाच नाही, आणि स्त्री आणि पुरुष तेव्हापासून समान आहेत.
आणि अर्थात मराठी भाषेचं आणि मराठी संस्कृतीचं एक दैदिप्यमान शिखर म्हणजे ज्ञानोबा, त्यांची ज्ञानेश्वरी, अमृतानुभव आणि चांगदेव पासष्टी. हिला मी सुद्धा म्हणतो की ही मराठीतली प्रस्थानत्रयी आहे. प्रस्थानत्रयी ही भारतीय संस्कृतीतली एक फार मोलाची कल्पना आहे. प्रस्थानत्रयी म्हणजे जो काही सगळा भारताचा एकूण मिळून आध्यात्मिक विचार आहे, हजारो वर्ष चालत आलेला, त्याचे मूलाधार 3 ग्रंथांमध्ये त्याचा सारांश किंवा मांडला आहे. आणि प्रस्थान म्हणजे ईश्वराशी एकरूप होण्याच्या मार्गावर चालणे. प्रस्थान ठेवलं तर त्या प्रस्थान, ते जे त्रयी म्हणजे 3 आहेत मूळचे, ते संस्कृतमधले वेद, ब्रह्मसूत्र की ज्याचं श्रेय दिलं जातं व्यासमुनींनाच. ब्रह्मसूत्र ही अशी संक्षिप्त सगळी वेदातल्या तत्त्वज्ञानाची सूक्ष्म सूत्रांच्या द्वारा केलेली मांडणी, तर ती ब्रह्मसूत्र आणि भगवद्गीता, हे 3 मिळून ती मूळच्या भारतीय संस्कृतीच्या सर्व धर्म अध्यात्म तत्त्वज्ञान विचाराचा बेस पाया सांगणारी प्रस्थानत्रयी. तर अभ्यासांती माझ्याही मनातली भावना आहे की ज्ञानोबा माऊलींनी जणू कळून सवरून हा सगळा विचार सामान्य जनांपर्यंत समजावून सांगण्याकरता तो मराठीत मांडला. पण एक अभ्यासांती माझी पण अशी श्रद्धा आहे की ज्ञानोबा माऊलींनी मराठीतली प्रस्थानत्रयी तयार केली. भगवद्गीतेचं भावार्थ दीपिका म्हणजे ज्ञानेश्वरी. ज्ञानोबा माऊलीचा दुसरा काव्यग्रंथ आहे अमृतानुभव, तो स्वतःचा ओरिजिनल आहे. ज्ञानेश्वरी उर्फ भावार्थ दीपिका हे भगवद्गीतेवरचं भाष्य आहे. ते करतानासुद्धा ज्ञानेश्वराची ओरिजिनॅलिटी दिसतेच, पण अमृतानुभव ही मूळचा काव्यग्रंथ आहे. हा जो अद्वैताचा अनुभव, अद्वैत भक्तीचा अनुभव तो मांडणारा, आणि ज्याचं छान नाव आहे चांगदेव पासष्टी. के चांगदेव भेटायला यायचे होते, मी आत्ता पुन्हा त्या कथेमध्ये वेळ देत नाही. ती चांगदेव पासष्टी. इथे ठळकपणे निश्चित लक्षात घेण्याचा मुद्दा, जो काल आपण त्याला थोडा वेळ दिला आहे, आता पुढच्या मुद्द्यांना जोडण्याकरता मी आत्ता त्याचा पुन्हा एकदा उल्लेख करतोय, तो म्हणजे महाराष्ट्र समजायचा असेल तर आता मी ज्या 2 सर्वात बेसिक गोष्टी म्हणतो की या समजल्या तर तुम्हाला महाराष्ट्र समजणार. त्यातली एक म्हणजे संतांचं कार्य आणि संतांचा विचार, आणि दुसरी म्हणजे अर्थातच शिवाजी महाराज आणि त्यांच्यापासून सुरू होणारा अखंड पराक्रमाचा इतिहास की ज्याचं नाव आहे मराठ्यांचा इतिहास. MPSC करता सुद्धा सिलेबसमध्ये जरी म्हणलं असलं 1850च्या पुढचा अभ्यास करायचा आहे, तरी त्या 1850च्या पुढचे मुद्दे कळायलासुद्धा हे 2 गोष्टींचा अभ्यास करावा लागणार. महाराष्ट्राचं प्रशासन चालवायलासुद्धा या 2 गोष्टींचा अभ्यास आणि त्या समजलेल्या पाहिजेत. तर ते लक्षात घेऊन लोककल्याणासाठी जो राज्यकारभार आपल्याला करायचा आहे, आपापल्या पदावर जी मिळेल ती सर्व्हिस आणि तिथे जे असेल ते काम, पण ते काम उत्तम करणे, कर्मे ईशू भजावा इत्यादी. तर तो सर्व जो वारकरी संप्रदाय की ज्याचं फार छान वर्णन तुकोबारायांचीच एक शिष्या बहिणाबाई, आणि मी तुम्हाला एक प्रकारच्या नाईलाज आणि तो दुःखाने भरलेला नाईलाज आहे म्हणून मुद्दाम सांगतो, ज्याचा काही भाग कालही बोललोय. आता तुमच्या आपापल्या मनात ती लिंक लक्षात आली पाहिजे की मी आत्ताही तो मुद्दा पुन्हा का म्हणतोय. एक फार दुःख आणि दुर्दैवाची गोष्ट आहे की आत्ताच्या महाराष्ट्रात अनेक शक्ती हे जातीपातींमध्ये विष कालवण्याचा उद्योग करत आहेत, तऱ्हातऱ्हांनी, अनेक तऱ्हांनी. खरं म्हणजे त्याचं सरळ आहे की मूळचं कारण राजकारण, येणाऱ्या निवडणुका, एकूण मिळून त्या निवडणुकांचं मतदान कशाने सगळ्या. खरा जर इतिहास सांगितला तर मला वाटतं की हे जे सामाजिक द्वेषाचं वातावरण तयार होतं आहे, उलटं ते दूर होऊन महाराष्ट्रामध्ये एक सलोखा तयार होईल. महाराष्ट्रामध्ये माणसांचे आणि सर्व जातीपातींचे संबंध, नातं की जे परस्पर विश्वासावर आधारलेलं असं होईल. हे सगळं सांगायला मी आत्ता संत कार्य आणि मग आता शिवाजी महाराज आणि ज्याचं नाव आहे मराठ्यांचा इतिहास, त्याविषयी आवश्यक तेवढे शब्द मी बोलणार आहे, हे मला माहिती आहे. तुकोबारायांची ही शिष्याई ब्राह्मण घरातली आहे.
आणि ते घर आनंदाने विश्वासाने सुद्धा की तुकोबारायांवरचाही विश्वास की ते जगद्गुरू सद्गुरू आणि आमची बहिणाबाई त्यांची शिष्य आहे. तिचा एक फार छान अभंग आहे आणि ह्या बहिणाबाईंना खानदेशातल्याही अशाच थोर कवयित्री बहिणाबाई यांच्याशी मिक्स नका करू. तुकोबारायांची शिष्या बहिणाबाई म्हणजे 17वे शतक आणि महान मराठी कवयित्री खानदेशातल्या बहिणाबाई चौधरी या आत्ता 20वे शतक ग्रेट कवयित्री आहेत. एकाहून एक छान त्यांच्या कविता आणि गाणी आत्ता मी बोलतोय तशा मला आठवत आहेत सुद्धा. ज्ञानदेवे रचिला पाया, बहिणाबाईच्या अभंगामध्ये वर्णन आहे की हे जे भागवताचं मंदिर, कृष्ण आणि त्या कृष्णाचंच रूप म्हणजे विठोबा, नुसत्या त्या विठोबावर महाराष्ट्रातल्या अनेक अभ्यासकांनी उत्तम ग्रंथ केलेत. त्यातले मी ज्याला दी बेस्ट म्हणीन असे महान थोर अभ्यासक म्हणजे रा चिम ढेरे, म्हणजे ज्या आत्ता मराठीतल्या कवयित्री आहेत, एकेवेळी साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष होत्या अरुणा ढेरे, त्यांचे वडील राचिम ढेरे यांचे महाराष्ट्राची संस्कृती समजावून सांगणारे जबरदस्त सखोल अभ्यासपूर्ण ग्रंथ अनेक आहेत. त्यातलं विठ्ठल हे कसं दैवत आहे त्यावरचा जवळजवळ 400 पानी अभ्यासपूर्ण ग्रंथ आहे की विठ्ठल. पण हे विठू हे नाव जे येतं तर अभ्यासकांचं म्हणणं आहे की ते विष्णूचं प्राकृत रूप आहे. उच्चार विष्णूचा विठू होतो आणि ते विठ्ठल हे दैवत आणि त्याच्याभोवती महाराष्ट्र सर्व बांधलेला. आणि जेव्हा संकट काळही आला, अल्लाउद्दीन खिल्जीपासूनचे आक्रमणं, पुढचे काही अपवाद सोडताचे बहुसंख्य मुस्लिम राज्यकर्ते ह्यांची धोरणं इस्लामिकच होती. ह्यांनी आपापली जी राज्य आहेत ती इस्लामिक राज्य म्हणून जाहीर केलीत, म्हणजे तिथे इस्लामिक कायदा लागू आणि नॉन मुस्लिम हे सेकंडरी नागरिक ह्याच्या सकटचाच राज्यकारभार चालवलेला आहे. अशा काळामध्ये संस्कृतीची जोम ऊर्जा पकडून ठेवणारं कार्य हे संतांचं कार्य की जेव्हा हातातून राजसत्ता तर गेलेली होती, राज्यसंस्था कोलमडून पडलेली होती, ती राज्यसंस्था भारताचा देश धर्म संस्कृती भाषा ह्याच्याशी वैर करणारी बेसिकली परकी आक्रमक धर्मांध होती. अशा शतकानुशतकांच्या काळात संतांनी समाजाला बळ दिलं, संतांनी समाजाला एकत्र ठेवलं. पुन्हा मला ज्याचं पूर्ण भान आहे अशा काही मर्यादा सोडल्या तर संतांचं कार्य हे जातीपातीतली विषमता दूर करून आपण सर्व एकाच ईश्वराची लेकरं अशी एक मध्ययुगीन समाज सुधारणा चळवळसुद्धा आहे. ती ज्ञानोबा माऊलीपासून ते तुकोबारायांपर्यंत ज्याचं नाव आहे भागवत धर्म. आता हा धर्म म्हणजे असं हिंदू मुस्लिम ख्रिश्चन या अर्थानीचा वेगळा, अशा अर्थाने तो नाही आहे, पण त्याच्या मंदिराचं वर्णन केलं आहे. ज्ञानदेवे रचिला पाया, नाम्या तयाचा किंकर, म्हणजे नाम्या म्हणजे संत नामदेव आणि हे प्रेमानी, हे अनादारानी नाही आहे, हे ही बहिणाबाई प्रेमानी म्हणते. नाथे उभरिले देवालया, हे नाथ म्हणजे एकनाथ, आणि तुका झालासे कळस, की या भागवत धर्माच्या मंदिराचा कळस म्हणजे तुकोबारायांचे सर्व गाथा. पण या वारीनी वारकरी संप्रदायानी मध्ययुगात सुद्धा महाराष्ट्र, लक्षात ठेवा त्यातला भक्तीचा विचार, ती सुद्धा संकल्पना मी अनेक कारणांच्यासाठी तूर्त एडिट करतोय, लक्षात घेणार असाल तर अगदी थोडक्यातही सांगतोय. काही इतिहासकार असं मांडतात की ही जी भक्ती चळवळ देशभर उभी राहिली ही इस्लामला प्रतिसाद म्हणून उभी राहिली, की इस्लाम आला, इस्लाममध्ये जातीपाती नव्हत्या आणि त्या इस्लाममध्ये, इस्लाम हा भक्तीचाच विचार आहे, अल्लाहला बिनशर्त शरण जाणे आहे, ते सगळं अल्लाहच आहे आणि मग आपलं जीवन जगत राहा आणि काम करत राहा. तर काही अभ्यासक असं म्हणतात की भक्ती चळवळ हा इस्लामला असलेला रिस्पॉन्स होता. त्यांचं म्हणणं इतिहासाला आणि सत्याला धरून अजिबातच नाही, कारण हा जो भक्तीचा विचार आहे हा मूळ वेदात आहे आणि वेदातल्या मूळच्या सूत्रांवर
सुप्रसिद्ध आहेत वैदिक भक्तिसूत्र, नावच आहे त्याचं भक्तिसूत्र. आणि ही नारद नावाचा जो कोणी आहे, कोणा एकेकाळी असेल, पण त्या नारदाची भक्तिसूत्र वेदकाळापासून प्रसिद्ध आहेत. पुढच्या सर्व संस्कृत प्राकृत वाङ्मयामध्ये सुद्धा भक्तीची संकल्पना आहे. सगळ्यात उत्तम उदाहरण म्हणजे स्वतः भगवद्गीता. आणि भगवद्गीतेमध्ये अध्यायामागून अध्याय भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला भक्तीची संकल्पना समजावून सांगतोय. उदाहरणार्थ सगळीच भगवद्गीता कमालीची सुंदर आहे, त्यामध्ये हा भक्तीचा विचार सांगणारा कमालीचा सुंदर अध्याय 12वा अध्याय, त्याचं नावच भक्तियोग आहे. त्यामुळे आपल्याला हा चुकीचा सांस्कृतिक इतिहास कोण डोक्यामध्ये भरवतंय आणि आपल्या मेंदूंचा भुस्सा करून सोडते की नाही ही भक्तीची संकल्पना इस्लामच्या आक्रमणामुळे आली. रूढार्थाने ज्या एका सांस्कृतिक चळवळीचं नाव आहे भक्ती चळवळ, तिचा प्रारंभ होतो आद्य शंकराचार्यांपासून. आणि तेही रूढार्थाने मानायचं झालं तर 8वं आणि 9वं शतक. हे आद्य शंकराचार्य केरळमधल्या केळदी या ठिकाणचे. पण पुन्हा पहा की ते भारतभर गेले, पायी होते. त्यावेळेला विमानन वगैरेही नाही आहेत, मोबाईल तर त्याहून नाही आहेत, पण त्यांनी सगळा भारत सांस्कृतिकदृष्ट्या एकत्र बांधला. आणखीन शंकराचार्यांनी जे 4 मठ स्थापन केले ते भारताच्या 4 कोपऱ्यात आहेत. बद्रीनाथ, द्वारका, पुरी आणि कांची. डोळ्यासमोर भौगोलिक भारत आणला तर हे बरोबर डिफाईन करतात हे 4 ठिकाणी. तिथे त्यांनी धर्म, अध्यात्म आणि समाजाच्या भल्यासाठी आयुष्य अर्पण करणाऱ्या संन्याशांची संघटना. आणि त्या प्रत्येक मठाला एक एक वेद आखून दिला की तुम्ही कोणत्या वेदाचा अभ्यास आणि जोपासना चालू ठेवायची. उदाहरणार्थ जो पुरीचे शंकराचार्य आहेत त्या मठाला सोपवलेलं काम आहे तुम्ही ऋग्वेदाचं जतन करायचं. शंकराचार्यांनी सांस्कृतिक, धार्मिक, आध्यात्मिक अर्थाने भारत पुन्हा एकत्र बांधला, बळकट केला. म्हणजे तोही नव्याने नव्हता, पण त्यांनी तो डिफाईन केला, त्यांनी तो बळकट केला. हा अल्लाउद्दीन खिलजीचं दक्षिणेकडे जसं आक्रमण आहे तसं एक वेगळी गोष्ट दक्षिणेत घडली. ती म्हणजे ह्या आक्रमणाचा धोका लक्षात घेऊन जे दक्षिणेतले वेगवेगळे राजे होते ठिकठिकाणचे, मदुराईचे पांड्य राजे, केरळमधले चेर राजे, ते केरळला नाव केरळ हे त्यात केर किंवा चेर घराण्यावरनं पडलेलं असंच मानलं जातं. त्यानंतर होयसाळ घराणं, मग ते आत्ताच्या म्हैसूरच्या आसपासचं येतं. तर या अल्लाउद्दीन खिलजी जसा दक्षिणेकडे आला आणि त्याच्यानंतर मोहम्मद बिन तुघलक, तो धोका लक्षात घेऊन दक्षिणेकडचे हे सगळे राजे एकत्र आले की नाही तर आपलं सगळ्यांचं वाटोळ आहे. इतिहासाचा उत्तरेत घडलेला धडा त्यांनी लक्षात घेतला आणि होयसाळ घराण्याचा वीर बल्लाळ तिसरा असं जे नाव आहे त्याच्या नेतृत्वाखाली ते एकत्र झाले. त्याच्या सैन्यातले सेनापती म्हणजे हरिहर आणि बुक्क. एकेवेळी त्यांना कैद करून हा मोहम्मद बिन तुघलक उत्तरेला घेऊन गेला होता. त्यांनी मुसलमान पण केलं होतं, पण आणि मुसलमान झाल्यानंतर त्यांना दक्षिणेकडे सेनापती म्हणून पाठवलं. पण ते हरिहर आणि बुक्क शृंगेरीच्या शंकराचार्य, त्यांचं नाव विद्यारण्य स्वामी, त्यांना भेटले. विद्यारण्य स्वामींनी त्यांना पुन्हा हिंदू करून घेतलं आणि जे पुढच्या 240 वर्ष एक दैदिप्यमान, समृद्ध, कर्तबगार असं साम्राज्य उभं राहिलं, विजयनगरचं साम्राज्य. ते इथपासून चालू होतं. हा काळ साधारण 1325 ते 1335च्या मधला आहे. त्या विजयनगर साम्राज्याची पायाभरणी करणारे हरिहर आणि बुक्क आणि त्यांचे आध्यात्मिक गुरु म्हणजे ते शंकराचार्य आहेत शृंगेरीचे, त्यांचं नाव विद्यारण्य स्वामी. हा भक्तीचा विचार वेदावर आधारित, भगवद्गीतेवर आधारित आद्य शंकराचार्यांनी त्यांच्या वाङ्मयात मांडला. तिथून तो आत्ताच्या तमिळनाडूमधलं श्री पेरांबुदूर हे ठिकाण,
की दुर्दैवाने जे राजीव गांधींच्या हत्येसाठी आता प्रकाशात आहे 21 मे 1991. त्या श्रीपेरांबुदूरचे एक थोर स्वामी रामानुजाचार्य हे 11वं शतक, तिथून तो कर्नाटकामध्ये येतो, हे आहेत मध्वाचार्य 12वं शतक. आणि भक्तीचा तो विचार दक्षिणेतून महाराष्ट्रात ज्ञानोबा माऊलीच्या रूपाने येतो, विठोबाच्या रूपाने येतो, वारीच्या रूपाने येतो. पण ज्ञानोबा माऊली आणि तिथून जो भक्तीचा विचार भारतभर जातो तो उत्तरेकडचा नाथ संप्रदाय आणि दक्षिणेकडचा भक्तीचा विचार याचं सिंथेसिस आहे. संत ज्ञानेश्वर या व्यक्तिमत्वात आणि त्यांनी मांडलेले प्रस्थानत्रयी ज्याला मी म्हणतो ती ज्ञानेश्वरी, चांगदेव 65 आणि अमृतानुभवमध्ये उत्तरेला जो नाथ संप्रदाय होता आणि दक्षिणेला भक्ती संप्रदाय याचा मेळ ज्ञानोबांच्यामध्ये दिसून येतो आणि तिथून भक्तीची संकल्पना सर्व भारतभर पसरते. हा जो नाथ संप्रदाय आहे की ज्यातले सुप्रसिद्ध नवनाथ 9 आहेत. मच्छिंद्रनाथापासून सुरुवात होते, पुढचे गोरक्षनाथ की ज्यांचं पीठ उत्तर प्रदेशातलं गोरखपूर आणि त्या पीठाचा जो प्रमुख आहे तो आत्ता उत्तर प्रदेशाचा मुख्यमंत्री आहे. पण ही नाथ संप्रदाय ही मुख्यतः योगावर आधारित आध्यात्मिक परंपरा आहे आणि ती हठयोग म्हणजे खूप कडक शिस्तीचा योग असा तो नाथ संप्रदाय. तर त्यातले एक आहेत गहिनीनाथ. आणि अशी एक समाजातली श्रद्धा आहे की आजही त्र्यंबक, नाशिकच्या जवळचं तीर्थक्षेत्र त्र्यंबक सप्तशृंगी, तिथल्या एका गुफेमध्ये गहिनीनाथ आजही ध्यानस्थ अवस्थेमध्ये बसलेत. जशी एक आपली वारकरी मराठी श्रद्धा आहे की तिथं ज्ञानोबा माऊली आजही आळंदीच्या मंदिराचा जो अजान वृक्ष आहे त्याच्या खाली संजीवन समाधी लावून बसलेले आहेत. तसे हे गहिनीनाथ त्र्यंबकच्या जवळच्या गुफेत. आणि आपले आईवडील गेल्यानंतर विठ्ठल आणि रुक्मिणी हे 4 भावंड, थोरला निवृत्ती, मधला ज्ञानदेव, धाकटा सोपानदेव आणि बहीण मुक्ताई. आता त्या मुक्ताईवर चित्रपट येतो आहे. सोपानदेवाची समाधी सासवडमध्ये आहे. तर हे भाऊ बहिणी भावंड त्र्यंबकला यात्रेला गेले होते. तिथे काही वेळ निवृत्ती हरवलेला होता आणि बऱ्याच वेळाने तो सापडला. तो म्हणाला की त्या गुफेमध्ये गहिनीनाथ मला भेटले, त्यांनी मला दीक्षा दिली, म्हणून पुढे तो निवृत्ती होतो निवृत्तीनाथ. आणि ज्ञानोबाचा गुरु तो निवृत्तीनाथ आहे. ज्ञानेश्वराचे अभंगही पाहिले तर ज्ञानेश्वर म्हणे निवृत्ती असं म्हणून अभंग लिहितात. ज्ञानेश्वरांच्या अभंगाचा शेवट म्हणे निवृत्ती तरी किंवा बाप रखुमा देवीवरू. तर आता त्याला दोन्ही अर्थ आहेत. पुण्यातले MPSC बॅचनी बहुधा माझ्याकडनं आधी हे थोडक्यात ऐकलेलं आहे. बाप रखमा तर ज्ञानेश्वराच्या आईवडिलांचं नाव ॲक्च्युअल विठ्ठल रुक्मिणी पण आहे आणि हे महाराष्ट्राचं दैवत विठ्ठल रुक्मिणी या अर्थाने. ज्ञानोबांनी उत्तरेची यात्रा केलेली होती म्हणून माझी अशी एक धारणा आहे की उत्तरेला जी इस्लामिक राजवटी स्थापन झाल्या त्यांचे अत्याचार चालू होते हे ज्ञानोबा माऊलींनी पाहिलेले असले पाहिजेत. परत येऊन इथे समाजाची प्रेरणा एकत्र ठेवायला त्यांनी, मी जिला पुन्हा पुन्हा प्रस्थानत्रयी नाव देतोय ते आहे, पण एवढ्यावर नाही संपत. संत ज्ञानेश्वरांनी भक्त श्रेष्ठ नामदेवाला सांगितलं की आता तू उत्तरेला जाऊन भक्तीचा विचार सांग. त्यानुसार माऊलीच्या समाधीनंतर खरंच संत नामदेव उत्तरेला गेलेत. अनेक वर्ष काशीनगरीत राहिलेत. तिथले त्यांचे एक शिष्य म्हणजे रामानंद, रामानंदाचे शिष्य म्हणजे कबीर आणि पुढे ते नातंच गुरु नानक देवांशी आहे. तर गुरु नानक देव आणि पंजाबशीचं नातं एवढ्यावर नाही थांबत. संत नामदेव पुढे गेलेत पंजाबमधल्या आत्ताचा गुरदासपूर जिल्हा, त्यातलं ठिकाणे घुमान. आत्ता काही वर्षांपूर्वी तिथे साहित्य संमेलन पण झालं. तर संत नामदेवाच्या आयुष्याची शेवटची काही वर्ष त्या घुमान या ठिकाणी गेली. संत नामदेव पंजाबी भाषा शिकले
त्यांनी पंजाबीमध्ये काव्य म्हणजे अभंगांची रचना केली आणि गुरु नानक देवांपासून हा जो शीख संप्रदाय निर्माण होतो त्याचा आद्य धर्मग्रंथ की जो आपला सर्वांचाही आहे तो म्हणजे गुरु ग्रंथ साहेब. तर त्या गुरु ग्रंथ साहेबमध्ये संत नामदेवांच्या 72 रचना आहेत. त्या गुरु ग्रंथ साहेब सर्व शीखसुद्धा संत नामदेवाला आपला मानतात आणि घुमानला नामदेवाच्या नावानी गुरुद्वारा आहे. आजही देशाला एकात्म करणारे हे जे धागे आहेत ते आजही वर्तमान काळात समजणे आणि मग ते बळकट करणे यांनी देशाची एकात्मता बळकट होणार आहे. तर महाराष्ट्र समजावून घ्यायचा तरी संतांनी केलेलं कार्य याची फार उत्तम मांडणी मी ज्याला दी बेस्ट म्हणतो ही मी जो ग्रंथ तुम्हाला सांगून झाला आहे न्यायमूर्ती रानडेंनी राईज ऑफ मराठा पॉवर यामध्ये करून ठेवले की संतांनी या आध्यात्मिक कार्याच्या द्वारे एक समाज सुधारणा चळवळ करून समाजाला कसं एकत्र बांधून ठेवलं आणि शिवाजी महाराजांनी त्या पायावर हिंदवी स्वराज्याची भव्य इमारत उभी केली. फार छान मराठीतले वापरले जाणारे शब्द आहेत वारकरी आणि धारकरी. तेव्हा महाराष्ट्र समजायचा तर संतांचं कार्य समजलं पाहिजे आणि अर्थातच ज्याचं नाव आहे मराठ्यांचा इतिहास. मी नेहमी मराठ्यांचा इतिहासची मला कळलेली एक व्याख्या सांगतो अभ्यासांती की हा कोणा एका विशिष्ट जातीचा इतिहास नाही आहे आणि कोणा एका विशिष्ट जातीने कोणा दुसऱ्या जातींचा द्वेष करण्याचा तर त्याहून नाही आहे. उलटं आहे की शिवाजी महाराजांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राच्या सर्व जातीपाती एकवटल्या, सर्व गोरगरीब बहुजन समाज एकवटला आणि शिवाजी महाराजांनी महाराष्ट्राला शिकवलं देशासाठी लढायचं असतं. देशासाठी लढायचं महाराष्ट्राचं कामच आहे. मग ती हातातली तलवार असू द्यात किंवा बुद्धी नावाची तलवार असू द्यात किंवा जीभ नावाची तलवार असू द्यात, महाराष्ट्राने भारतासाठी लढायचं असतं ही शिवाजी महाराजांची शिकवण आहे. म्हणून महाराष्ट्राचं आजही प्रशासन चालवताना भारताच्या इतिहासाच्या ज्या दैदिप्यमान अध्यायाचं नाव आहे मराठ्यांचा इतिहास तो समजला पाहिजे. त्यापासून वेगळं काढूनचा महाराष्ट्र म्हणजे तो महाराष्ट्र नाहीच आहे, उरतं मागे मोठं शून्य. वयाच्या 16व्या वर्षी इथं रोहिडेश्वराला शिवाजी महाराजांनी दऱ्याखोऱ्यातल्या मावळ्यांनाच हाताशी धरून प्रतिज्ञा केली हिंदवी स्वराज्याची. अर्थात अशा या थोर शिवाजी महाराजांना घडवलंय जिजाऊंनी रामायण महाभारतातल्या गोष्टी सांगून आणि प्रेरणा हिंदवी स्वराज्याची आईची जिजाऊंची प्रेरणा आहे. आणि जे काम सुरू केलं समर्थ रामदासांनी पण त्या कार्याचं फार भन्नाट वर्णन केलं आहे. देव मस्तकी धरावा, अवघा हलकल्लोळ करावा. आणि शिवाजी महाराजांनी ती जी हिंदवी स्वराज्याची इमारत उभी केली तिथून पुढचा सर्व मराठ्यांचा इतिहास. मागच्या एका सत्रात मी म्हणालो आहे आज मी या मुद्द्यावर येऊन आजचा समारोप करीन आणि आणखी एक लवकरच वेळ योग्य आपण पाहू ज्या वेळेला भागतील तिथे मला माहिती आहे की महाराष्ट्र समजावून घेताना हे मला जे म्हणायचं आहे हे पूर्ण होणार आहे. दोन्ही MPSCचा अभ्याससुद्धा आणि अर्थातच या राज्यातला एक उत्तम अधिकारी व्हायचा असेल तर जे समजलेलं पाहिजे की भारत इंग्रजांनी मुघलांकडून नाही जिंकलेला, मराठ्यांकडून जिंकलं. हे पूर्ण वस्तुनिष्ठ ऐतिहासिक सत्य. पण आपली जर रूढ पाठ्यपुस्तकं पाहिली तर त्यात आपल्याला हे नीट सांगितलं पण जात नाही. आत्ता काही काळापूर्वी हे काँग्रेसचे एक अतिशय विचारी बुद्धिमान आणि कर्तबगार नेता शशी थरूर, या शशी थरूरना एका मुलाखतीत विचारलं होतं की भारतावर जर इंग्रजांचं राज्य आलं नसतं तर काय झालं असतं. आणि शशी थरूर यांनी दिलेलं उत्तर होतं तर मग भारतावर मराठ्यांचं राज्य राहिलं असतं. माझं म्हणणं आहे की शशी थरूर यांचं ऐतिहासिक आकलन एकदम बिनचूक आहे. या देशामध्ये हे मराठे नावाची ताकद जोपर्यंत आहे तोवर आपल्याला काय भारत जिंकता येणार नाही असं ईस्ट इंडिया कंपनीच्या रेकॉर्ड्समध्ये, दस्तावेजांमध्ये, पत्रांमध्ये वारंवार नोंद आहे. आणि एका बाजूला ती आहे आणि दुसऱ्या बाजूला
शिवाजी महाराजांपासून प्रेरणा घेणारे मराठे यांना सुद्धा पूर्ण भान आहे की आपण हे काय काम करतो. मी वेळेअभावी कालच्याचप्रमाणे असं एका गोष्टीवर आणून धर्माधिकारी बुवांची आजची कथा थांबवू आणि अर्थात तुम्ही मी प्रार्थना करायची एकत्र. मराठे उत्तरेकडे निघाले. शिवाजी महाराजांनी दक्षिणेला पार जिंजी म्हणजे जे चेन्नईच्याही पलीकडे दक्षिणेला तिथपर्यंत बेस आणि तळ उभे केले होते. आत्ता काल परवा तिकडे तमिळनाडूतल्या एका किल्ल्याचे फोटो आणि कथा आली होती पेपरमध्ये. मी खरंच सॉरी आहे की जरा बोलता बोलता त्या किल्ल्याचं मी नाव विसरतोय. प पासनं नाव चालू होतं. प्र असा पहिलं त्याचं अमुक गड. हां, शिवाजी महाराजांनी स्थापन केलेलं गड आहे. आणि पूर्ण ती साखळी डिफेन्सची. दक्षिणेला भोसले घराण्याचं राज्य आहे ते. शहाजीराजे बंगळुरूला होते. पुढे शहाजीराजांचीच एक ब्रँच व्यंकोजी राजे हे तंजावर. आजही तंजावरला सुप्रसिद्ध जे महान मंदिर, तंजावरचं सरस्वती संग्रहालय आणि तिथले सगळ्या प्रकारचे दस्तावेज हे भारताच्या महाराष्ट्राच्या इतिहासाची आजही साक्ष देतात की ज्यांच्या समाज घटकाचं नाव आहे मराठे, ह्यांचं काम आहे सगळ्या देशभर जायचं आहे आणि भारतासाठी लढायचं आहे. महाराष्ट्राला दिलेली ही दिशा शिवाजी महाराजांची पुढे ते पेशव्यांनासुद्धा लक्षात आहे. आणि मराठ्यांचं सैन्य हा रघुनाथराव उर्फ राघोबादादा पेशवा याच्या नेतृत्वाखाली उत्तरेला गेलं. वर्ष 1757 आहे आणि मराठा साम्राज्याचं चरमसीमा ते म्हणजे अटकेपार, की मराठ्यांची घोडी अटकेपार गेली. तर विचार करा की एवढं काय ते एवढं काय आहे त्याच्यात. तर भारतावर जी मध्ययुगामध्ये आक्रमणं आलेली आहेत वायव्य सरहद्दी पलीकडून म्हणजे खैबर आणि बोलन खिंडीतून, तर ती खैबर खिंड उतरून भारतात उतरलं की सिंधू नदीच्या काठावरचं पहिलं ठाणं म्हणजे अटक आहे. आणि महाराष्ट्राला ही शिवाजी महाराजांनी दिलेली दिशा आहे की सगळ्या भारतवर्षाच्या मुक्तीसाठी लढायचं आहे. आक्रमक जिथून येतो तिथं जाऊन लढायचं आहे. नेव्हीसुद्धा किती सांगू वेळेअभावी मला आत्ता थांबलं पाहिजे. योग्य वेळी होणारे भाग 3 मध्ये आपण कंटिन्यू करू. पण सरकारला सद्बुद्धी सुचली की आपल्या नेव्हीची जी खांद्यावर लावण्याची जी खूण असते ना ध्वज नेव्हीचा, तिच्यात परवापर्यंत अजून ब्रिटिशच खुणा होत्या. आत्ता सरकारला सद्बुद्धी सुचली की शिवाजी महाराजांची जी मुद्रा आहे प्रतिपद चंद्रलेखेव वर्धिष्णुर विश्ववंदिता शाह सूनो शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते, अशी जी षटकोनी शिवाजी महाराजांची मुद्रा आता आपल्या नेव्हीवरती आहे. कारण संपूर्ण मध्ययुगात ज्यांनी नाविकदळ उभारलं असा एकमेव दूरदृष्टीचा महान नेता म्हणजे शिवाजी महाराज. मराठ्यांचं ते आरमारसुद्धा पश्चिम सीमेवर अजिंक्य होतं. आपल्या दुर्दैवाने आपल्याच भांडणात ते नष्ट करण्यात आलं. ते मी योग्य पुढच्या भागामध्ये सांगीन. पण आत्ता जो किस्सा सांगतोय तो म्हणजे राघोबादादाच्या नेतृत्वाखाली मराठ्यांचं सैन्य अटकेपार गेलं. तिथून राघोबादादांनी त्याचा भाऊ पुण्यात बसलेला पेशवा तो नानासाहेब पेशवा म्हणजेच बाळाजी बाजीराव म्हणजे थोरल्या बाजीरावाचा मुलगा, त्याला पत्र पाठवले. पत्र की अटकेवर भगवा निशाण फडकवलं. राघोबादादा या पत्रात म्हणतो नीट ऐका काळजीपूर्वक. थोरल्या आबासाहेबांनी सांगितलेले काम आपण जवळजवळ पूर्ण करीत आणले आहे. शब्दरचनेकडे सुद्धा नीट लक्ष द्या. थोरले आबासाहेब म्हणजे शिवाजी महाराज. आणि भारतभर जातानाही मराठ्यांना लक्षात आहे की आपण काय काम करतो आहोत. आणि हे राघोबादादाही कळवतोय पत्रात अटकेवर भगव निशाण. तर शब्दरचना काय आहे, थोरल्या आबासाहेबांनी सांगितलेले काम आणि आपण जवळजवळ भान आहे अजूनही की पूर्ण झालेलं नाहीये, जवळजवळ पूर्ण करीत आणले. त्या पत्रातलं पुढचं वाक्य आहे, आता आपण आदेश द्याल तर काबूल कंदाहारवरही भगव निशाण फडकवू. पुढे काय झालंय आणि तिथपासूनचा पुढचा अगदी आधुनिक काळापर्यंतचा येणारा भाग आता आपण योग्य वेळी होणाऱ्या भाग 3 मध्ये पाहू.